शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे मिरज मतदारसंघासाठी इच्छुक। शिवसेनेने आजवर जागा वाटपात मन दाखवले, भाजपने देखील मिरजची जागा सोडावी। शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे सांगली जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांनी मिरज मतदारसंघासाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे। आजवर शिवसेनेने जागा वाटपात मन मोठे करून अनेक जागा भाजपला सोडल्या, तर मूळची मिरज विधानसभा मतदारसंघ ही जागा शिवसेनेची असून 2009ला ही जागा शिवसेनेने भाजपला सोडली होती। यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा कल पाहता प्रस्थापितांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्यामुळे महायुतीतील भाजप नेत्यांनी आपलं मन मोठं करत ही जागा पुन्हा शिवसेनेला सोडावी अशी मागणी इच्छुक आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांनी केली आहे। सदरच्या मतदारसंघात याआधी सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणारे आणि हिंदुत्ववादी विचारसरणी असणारे मतदारांची संख्या लक्षणीय आहे। म्हणूनच हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सदरची जागा भाजपला देण्यात आली, तर सलग 3 वेळा ही जागा भाजपने जिंकली आहे। तर याबाबत संपर्क प्रमुख माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मिरज मतदारसंघाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही याबाबत मागणी करणार असल्याचे सांगितले। यावेळी जिल्हा प्रमुख सचिन कांबळे, संपर्क प्रमुख महिला आघाडीच्या सुनीताताई मोरे, रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळकर, उमाकांत कारवेकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख राणी कमलाकर, मयूर गायकवाड, नानासाहेब शिंदे, अमोल पाटील, धर्मेंद्र कोळी, पैलवान मल्लू पाटील आणि मतीन काझी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी सचिन कांबळे, युवा सेना जिल्हा प्रमुख। 281 मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे करणार आहोत। शिवसेनेने यापूर्वी 1995, 1999 व 2004 साली धनुष्यबाण चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे। 2009 साली हा मतदारसंघ आरक्षित झाला, त्यावेळी शिवसेनेने मोठं मन करून बीजेपीला हा मतदारसंघ सोडला। सलग 3 वेळा बीजेपी या मतदारसंघामध्ये लढून विजयी प्रचंड मताधिक्याने झाले, परंतु या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदार आहे। या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। आमची मागणी इतकीच आहे की बीजेपीने देखील जसं 2009 साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मोठं मन करून, त्यांनी यावेळी देखील त्यांचं मोठं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा आणि आम्ही सर्व पदाधिकारी मिळून ह्या मतदारसंघाच्या बाबतीत बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भेटणार आहोत।